डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई पंढरपूरला जाण्याचा हट्ट धरत होते, पण तिथे आपल्या जातीला परवानगी नव्हती. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं होतं की रामू, तुझ्यासाठी मी तुझी पंढरी नागपुरात म्हणजे घडवणार आहे आणि इथे पंढरी इथे तुम्ही सुद्धा बघत आहे. त्या पंढरी तुम्ही दर्शन घेतलं, म्हणजे पंढरीचे वारकरी येते आणि म्हणजे आंबेडकरांच्या पंढरीचं दर्शन घेतात. तर यावेळेस तुम्हाला म्हणजे नेमकं कसं असं वाटतं? खरं तर मला आता ही माहिती नवीन आहे, परंतु माझ्या अंगावर आता रोमांच आलं. कारण जी पंढरपूर जे आमचं स्थान आहे ते जर इथं असेल तर निश्चितपणे त्यासारखा आनंद दुसरा नाही. तुम्ही 14 ऑक्टोबरला कधी आले का दसऱ्याच्या वेळेस इथे? जो एक स्वप्न होतं माझं, मी पुण्याला ज्यावेळेस सर्व्हिस करत होतो त्यावेळेस मी ज्या घरी राहत होतो, ज्या माईने मला सांभाळलं मुलासारखं, ते बौद्ध होते. आणि तेथील एक आजी होती जी अशिक्षित होती, परंतु ती 14 ऑक्टोबरला इथे यायची नागपूरला. आणि मी 5 ते 6 वर्ष तिथं राहिलो त्या घरी. एवढं प्रेम मला त्या घराने दिलं की मी म्हणतो की आई सोडून त्या माऊलीने मला प्रेम दिलं. घोडके नावाचे होते ते पुण्यातले. आणि ती जी आजी होती ती दरवर्षी अगदी तिची लगबग चालायची. 14 ऑक्टोबरच्या आधी 10 रेल्वेने जायची, इथे यायची, दर्शन घ्यायची, माघारी यायची. आणि मग ते त्यावेळेस अट्रॅक्शन होतं. हा 2001 ते 2007च्या दरम्यानचा कालखंड आहे माझ्या आयुष्यातला. आणि त्यावेळेस मला वाटायचं की कशी असेल दीक्षाभूमी, काय पाहायचं. आणि आज अचानक तो योग आला आणि त्यामुळं आज मी अतिशय उत्साहाने आलो आणि खरंच या पंढरीचं मी दर्शन घेतलं. स्वागत फार बरं वाटलं मला.